ಈ ದಿನ ಒಂದು ಕೈಲಾಸೇಶ್ವರ ಸ್ತೋತ್ರಂ ಅಂತ ಒಂದು ಇದನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಒಂದು ದಳದ ಕಮಲದಲ್ಲಿ ಉದಯವಾದ ಲಿಂಗವೇ, ಮೂರು ರೂಪಲಿಂಗವೇ, ಸತ್ಯ ಸರ್ವಲಿಂಗವೇ. ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ. ಎರಡು ದಳದ ಕಮಲದಲ್ಲಿ ಎದ್ದು ಬಂದ ಲಿಂಗವೇ, ಏಕಾಂಬರ ಲಿಂಗವೇ, ಏಕ ಜ್ಯೋತಿಲಿಂಗವೇ. ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ. ಮೂರು ದಳದ ಕಮಲದಲ್ಲಿ ಮೂಡಿ ಬಂದ ಲಿಂಗವೇ, ಮೂರು ಕಣ್ಣು ಲಿಂಗವೇ, ಮುಕ್ತಿದಾತ ಲಿಂಗವೇ. ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ. ನಾಲ್ಕು ದಳದ ಕಮಲದಲ್ಲಿ ನಲಿದು ಬಂದ ಲಿಂಗವೇ, ನಾಗಾಭರಣ ಲಿಂಗವೇ, ನಾಟ್ಯ ಜ್ಯೋತಿ ಲಿಂಗವೇ. ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ. ಐದು ದಳದ ಕಮಲದಲ್ಲಿ ಐಕ್ಯವಾದ ಲಿಂಗವೇ, ಅಮರ ಜ್ಯೋತಿ ಲಿಂಗವೇ, ಆತ್ಮ ಜ್ಯೋತಿ ಲಿಂಗವೇ. ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ. ಆರು ದಳದ ಕಮಲದಲ್ಲಿ ಅರಳಿ ಬಂದ ಲಿಂಗವೇ, ಹರನ ಶಕ್ತಿ ಲಿಂಗವೇ, ಪ್ರಾಣ ಶಕ್ತಿ ಲಿಂಗವೇ. ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ. ಏಳು ದಳದ ಕಮಲದಲ್ಲಿ ಇಳಿದು ಬಂದ ಲಿಂಗವೇ, ದಿವ್ಯಾಂಬರ ಲಿಂಗವೇ, ದಿವ್ಯ ಜ್ಯೋತಿ ಲಿಂಗವೇ. ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ. ಎಂಟು ದಳದ ಕಮಲದಲ್ಲಿ ಅಂಟಿ ಬಂದ ಲಿಂಗವೇ, ಗಂಗಾಧರ ಲಿಂಗವೇ, ಘಂಟನಾದ ಲಿಂಗವೇ. ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ. ಒಂಬತ್ತು ದಳದ ಕಮಲದಲ್ಲಿ ಒಲಿದು ಬಂದ ಲಿಂಗವೇ, ಓಂಕಾರ ಲಿಂಗವೇ, ಓಂ ನಾದ ಲಿಂಗವೇ. ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ. ಹತ್ತು ದಳದ ಕಮಲದಲ್ಲಿ ಅತ್ತಿ ಬಂದ ಲಿಂಗವೇ, ಅರುಣ ರೂಪ ಲಿಂಗವೇ, ಹವಳದಂತ ಲಿಂಗವೇ. ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ. ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ. ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ, ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ. ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಕೇಳಿಸ್ತದೆ ಅಲ್ರಿ? ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ ಅಲ್ರಿ? ಅಷ್ಟಮ ಪರಿಚ್ಛೇದ ಪಂಚಾಕ್ಷರೀ ಚ ಪತ್ಕಲ ಪ್ರಸಂಗ. ಅಥ ಪಂಚಾಕ್ಷರೀ ಚ ಪತ್ಕಲಂ ಶ್ರೀ ರೇಣುಕ ಉವಾಚ. ಧತು ಸ್ತ್ರೀ ಭೂತಿ ರುದ್ರಾಕ್ಷ ಪ್ರಯತೋ ಲಿಂಗಧಾರಕಃ ಜಪೇತ್ ಪಂಚಾಕ್ಷರೀ ಬೀಜಂ ಶಿವತತ್ವ ಪ್ರಬೋಧಿನೀಂ. ಶಿವತತ್ವಾತ್ ಪರಂ ನಾಸ್ತಿ ಯಥಾ ತತ್ವಾಂತರಂ ಮಹತ್ ತಥಾ ಪಂಚಾಕ್ಷರೀ ಮಂತ್ರಾತ್ ನಾಸ್ತಿ ಮಂತ್ರಾತರಂ ಮಹತ್.
ज्ञाते पञ्चाक्षरी मन्त्रे किं वा मन्त्रान्तरैफलम् ज्ञाते शिवे जगन्मूले किं फलं देवतान्तरैः सप्तकोटिषु मन्त्रेषु मन्त्रपञ्चाक्षरो महान् ब्रह्म विष्णुआदिदेवेषु यथा शम्भुर्महत्तरः अशेष जगतां हेतु परमात्मा महेश्वरः तस्य वाचकमन्त्रोऽयम् सर्वमन्त्रैककारणम् तस्याभिधानमन्त्रोऽयम् अविधेयश्च सस्मृतः अभिधानाभिधेयत्वात् मन्त्रात् सिद्धपरशिवः नमः शब्दं वदेत् पूर्वम् शिवायेति तत्परम् मन्त्रपञ्चाक्षरो ह्येष सरोति शिरोगतः आदितः परिशुद्धात्वात् मलत्रयवियोगतः शिव इत्युच्यते शम्भुः चिदानन्दघनप्रभुः आस्पदात्वादशशेषाणाम् मङ्गलानां विशेषतः शिवशब्दाविधेयो हि देवदेव स्त्रियम्बकः शिव इत्यैक्षरद्वन्द्वम् परब्रह्म प्रकाशकम् मुख्यवृत्त्या तदन्येषाम् शब्दानां गुणवृत्तयः तस्मान्मुख्यतरं नाम शिव इत्यक्षरद्वयम् सच्चिदानन्दरूपस्य शम्भोर्मिततेजसः एतन्नामावलम्बेन मन्त्रपञ्चाक्षरस्मृतः यस्मादतः सदा जप्यो मोक्षाकाङ्क्षी वीराधरात् यथा नादिर्महादेवः सिद्धसंसारमोचकः तथा पञ्चाक्षरो मन्त्र संसारक्षयकारकः पञ्चभूतानि सर्वाणि पञ्चतन्मात्रकाणि च ज्ञानेन्द्रियाणि पञ्चापि पञ्चकर्मेन्द्रियाणि च
पञ्चब्रह्माणि पञ्चापि कृत्यानि सहकारिणैः बोध्यानि पञ्चविवर्णैः पञ्चाक्षरमहामनोः पञ्चदा पञ्चदायानि प्रसिद्धानि विशेषतः तानि सर्वाणि वस्तूनि पञ्चाक्षरमयानि ओङ्कारपूर्वो मन्त्रोऽयम् पञ्चाक्षरमयः परः शैवागमेषु वेदेषु षडक्षर इति स्मृतः मन्त्रन्यासादिभूतेन प्रणवेन महामनोः प्रबोध्यते महादेवाः केवलचित्सुखात्मकः प्रणवेनैकवर्णेन परब्रह्म प्रकाशते अद्वितीयं परानन्दम् शिवाख्यं निष्प्रपञ्चकम् परमात्मा मनोदेय सोहरूपः सनातनः जायते हसयोर्लोपात् ओमित्यकाक्षरो मनुः प्रणवेनैव मन्त्रेण बोध्यते निष्कलः शिवः पञ्चाक्षरे पञ्चब्रह्मतनुस्ततः निष्कलः संविदाकारः सकलो विश्वमूर्तिकः उभयात्मा शिवो मन्त्रे षडक्षरमये स्थितः मूलं विद्या शिवशैवम् सूत्रं पञ्चाक्षरस्तथा एतानि नामधेयानि कीर्तितानि महामनोः पञ्चाक्षरमिमां विद्याम् प्रणवेन षडक्षरीम् जपेत् नमाहितो भूत्वा शिवपूजा परायणः प्राणायामत्रयं कृत्वा प्राग्मुखोदग्मुखोऽपि चिन्तयन् हृदयाम्भोजे देवदेवं त्र्यम्बकम् सर्वालङ्कारसंयुक्तम् साम्बं चन्द्रार्धशेखरम् जपेदेतां महाविद्याम् शिवरूपामनन्यदीः
जपस्तु त्रिविधः प्रोक्तो वाचिकोपांशुमानसः श्रूयते यस्तु पार्श्वैस्थैः यथा वर्णसमन्वयः वाचिकः स तु विज्ञेयः सर्वपापप्रभञ्जनः ईशस्वष्टाधरपुटम् यो मन्दमभिधीयते पार्श्वस्तैरस्कृतस्तोऽयम् उपांशु परिकीर्तितः अस्पश्चादरमस्पन्दी जीवाग्रं योऽन्तरात्मना भाव्यते वर्णरूपेण समानस इति स्मृतः यावन्तः कर्मयाज्ञाद्या व्रतदानतपांसि च सर्वे ते जपयज्ञस्य कलां नारन्ति षोडशीम् महात्म्यं वाचिकस्वेतत् जपयज्ञस्य कीर्तितम् तस्मात् शतगुणोपांशु सहस्रो मानसस्मृतः वाचिकात तदुपांशोश्च जपादस्य महामनोः मानसो हि जपश्रेष्ठो घोरसंसारनाशकः एतैष्टेकेन विधिना यथा भावं यथा क्रमम् जपेत् पञ्चाक्षरीमेताम् विद्यां पाशविमुक्तये अनेन मूलमन्त्रेण शिवलिङ्गं प्रपूजयेत् नित्यं नियमसम्पन्नः प्रयतात्मा शिवात्मकः भक्त्या पञ्चाक्षरेणैव यशिवं सक्रवर्चयेत् सोऽपि गच्छेच्छिवस्थानम् मन्त्रस्यास्यैव गौरवात् अभभक्षा वायुभक्षाश्च ये जान्ये व्रतकर्षिताः तेषामेत्रैर्वृत्ते नास्ति शिवलोकसमागमः तस्मात् पांसि यज्ञाश्च व्रतानि नियमास्तथा पञ्चाक्षरार्चनस्वेते कोट्यं चेनापि नो समः अशुद्धो वा विशुद्धो वा सकृत पञ्चाक्षरेण यः पूजयेत् पतितो वापि
मुच्यते नात्र संशयः। सकृमदच्छारमात्रेण सकृदुच्चारमात्रेण पञ्चाक्षरमामनोः सर्वेषामपि जन्तूनां सर्वपापक्षयो भवेत्। अन्येऽपि बहवो मन्त्रा विद्यन्ते सकलागमे भूयो भूयः समभ्यासात् पुरुषार्थप्रदायिनः। एष मन्त्रो महाशक्ति ईश्वर प्रतिपादकः सकृदुच्चारणादेव सर्वसिद्धिप्रदायकः। पञ्चाक्षरी समुच्चार्य पुष्पं लिंगे निक्षिपेत् यस्तस्य वाजपेयानां सहस्रफलमिष्यते। अग्निहोत्रं त्रयो वेदा यज्ञाश्च बहुदक्षिणाः पञ्चाक्षरजपस्ते ते कोट्यं चेनापि नो समः। पुरा सानन्दयोगीन्द्रः शिवज्ञानपरायणः पञ्चाक्षरं समुच्चार्य नारकानुदतारयत्। सिद्ध्या पञ्चाक्षरस्यास्य शतानन्दपुरामुनिः नरकं स्वर्गं करोत् संगीरस्यापि पापिनः। उपमन्यु पुरायोगी मन्त्रेणानेन सिद्धिमान् लब्धवान् परमेशानात् शैव शास्त्र प्रवक्त्रताम्। वसिष्ठवामदेवाद्या मुनयो मुक्तकिल्बिषाः मन्त्रेणानेन संसिद्धा महातेजस्विनो भवन्। ब्रह्मादीनां च देवानां जगत्सृष्ट्यादिकर्मणि मन्त्रस्यास्तैव महात्म्यात् सामर्थ्यमुपजायते। किमिह बहुभिरुक्तैर्मन्त्रमेवं महात्मा प्रणवसहितमादौ यस्तु पञ्चाक्षराख्यम् जपति परं भक्त्या पूजयन् देवदेवम्
सगत दुरित बंधो मोक्षलक्ष्मीं प्रयाति इति पंचाक्षरी जपस्थलम् परिसमम् ओम तत्सदिति विश्वभूतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैत विद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्य संवादे वीरशैव धर्म निर्णये शिवयोगी शिवाचार्य विरचिते श्री सिद्धान्त शिखामणौ भक्तस्थले पंचाक्षर जपस्थल प्रसंगो नाम अष्टम परिच्छेदः। ಧನ್ಯವಾದಗಳ್ರಿ. ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರಿ ಅಮ್ಮ. अष्टम परिच्छेदः पंचाक्षरी जप प्रसंगः। अत पंचाक्षरी जपस्थलम्। श्रीरेणुका उवाच धृतश्रीभूतिरुद्राक्षः प्रयतो लिङ्गधारकः जपेत् पञ्चाक्षरी विद्यां शिवतत्त्वप्रबोधिनी। शिवतत्त्वात् परं नास्ति यथा तत्त्वान्तरं महत् तथा पञ्चाक्षरी मन्त्रात् नास्ति मन्त्रात्तरं महत्। ज्ञाते पञ्चाक्षरी मन्त्रे किं वा मन्त्रातरैफलम्। ज्ञाते शिवे जगन्मूले किं फलं देवतान्तरैः। सप्तकोटिषु मन्त्रेषु मन्त्रपञ्चाक्षरो महान् ब्रह्म विष्णुवादिदेवेषु यतः शम्भुर्महत्तरः। अशेषु जगतां हेतुः परमात्मा महेश्वरः तस्य वाचकमन्त्रोऽयं सर्वमन्त्रैककारणम्। तस्याभिधानमन्त्रोऽयम् अभिधेयश्च सश्रुतः अभिधानभिधेयतत्वात् ಮಂತ್ರಾತ್ ಸಿದ್ಧ ಪರಶಿವಃ. ಈ ಮಂತ್ರ ಏರಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೇಕಲ್ವಾ? ಹೇಳ್ತೀನಲ್ವಾ. ತಸ್ಯ ಬೀದಾನ ಮಂತ್ರೋಯಂ ಅಭಿಧೇಯಸ್ಯ ಸಕೃತಃ ಅಭಿಧಾನಾಭಿಧೇಯತ್ವಾತ್ ಮಂತ್ರಾತ್ ಸಿದ್ಧ ಪರಶಿವಃ. ನಮಃ ಶಬ್ದಂ ವದೇತ್ ಪೂರ್ವಂ ಶಿವಾಯೇತಿ ತತಃ ಪರಂ ಮಂತ್ರ ಪಂಚಾಕ್ಷರೋ ಹೇಪ್ಯ ಏಷ್ಯ ಸರ್ವಶ್ರುತಿ ಶಿರೋಗತಃ. ಅದಿತಾ ಪರಿಶುದ್ಧತ್ವಾತ್ ಮಲತ್ರಯ ವಿಯೋಗತಃ ಶಿವಯುತ್ಯಚ್ಯತೆ ಶಂಭೋಃ ಚಿದಾನಂದ ಘನ ಪ್ರಭುಃ. ಆಸ್ಪದತ್ವಾದ್ ಶೇಷಾನಾಂ ಮಂಗಳಾನಾಂ ವಿಶೇಷತಃ ಶಿವಶಬ್ದಾಭಿಧೇಯೋ ಹಿ ದೇವದೇವಸ್ತ್ರಿಯಂಬಕಃ. ಶಿವ
शिवायुक्तक्षरद्वन्द्वम् परब्रह्म प्रकाशकम् मुख्यरुत्या तदन्येषाम् शब्दानां गुणरुक्तयः तस्मानुमुख्यतरं नाम शिवयुक्तक्षरद्वयम् सच्चिदानन्दरूपस्य शम्भोरमित तेजसः हेतन्नामवलयम्बेन मन्त्रः पञ्चाक्षरस्मृतः यस्मादतः सदा जप्यो मोक्षाकाङ्क्षी बिरादरात् यतनादिर्महादेव सिद्धसंसारमोचकः तथा पञ्चाक्षरो मन्त्रः संसारक्षयकारकः पञ्चभूतानि सर्वाणि पञ्चतन्मात्रकाणि च ज्ञानेन्द्रियाणि पञ्चापि पञ्चकर्मेन्द्रियाणि च पञ्चब्रह्माणि पञ्चापि कृत्यानि सह कारणैः बोध्यानि पञ्चभिर्वर्णैः पञ्चाक्षरमहामनो पञ्चदा पञ्चदायानि प्रसिद्धानि विशेषतः तानि सर्वाणि वस्तूनि पञ्चाक्षरमयानि ओङ्कारपूर्वमन्त्रोऽयम् पञ्चाक्षरमय परः शैवागमेषु वेदेषु षडाक्षर इति स्मृतः मन्त्रन्यासादिभूतेन प्रणवेन महामनो प्रबोध्यते महादेवः केवलाश्चित्सुखात्मकः प्रणवेनैकवर्णेन परब्रह्म प्रकाश्यते अद्वितीयं परानन्दम् शिवाख्यं निष्प्रपञ्चकम् परमात्ममनोज्ञेयः सोऽहं रूपसनातनः जायते हंसयोर्पात् ओमित्यकाक्षरो मनुः प्रणवेनैव मन्त्रेण बोध्यते निष्कळः शिवः पञ्चाक्षरेण मन्त्रेण पञ्चब्रह्म तनुस्तथा निष्कळः संविदाकारा सकलो विश्वमूर्तिकः उभयात्मशिवो मन्त्रे षडाक्षरमये स्थितः मूलं विद्या शैवं सूत्रं पञ्चाक्षरस्तथा एतानि नामधेयानि कीर्तितानि महामनुः पञ्चाक्षरीमिमां विद्यां प्रणवेन षडाक्षरीं जपेत् समाहितो भूत्वा शिवपूजा परायणः प्राणायामं कृत्वा प्रामको दम्नकोऽपि वा चिन्तयन् हृदयाम्बोजे देवं त्र्यम्बकम् सर्वालङ्कार संयुक्तम् ಮೇಲೆತ್ಕೋಬೇಕಪ್ಪ ಸ್ವಲ್ಪ.
सर्वालङ्कारसंयुक्तम् साम्बं चन्द्रार्धशेखरम् जपेदेता महाविद्याम् शिवरूपमनन्यदिः जपस्तु त्रिविध प्रोक्तो वाचिकोपांशुमानसः श्रूयते यस्तु पार्श्वस्थैः यथा वर्णसमन्वयः वाचिकासतो विज्ञेयाः सर्वपापप्रभञ्जनः ईशस्पृष्टादरपुटं यो मन्दभिधीयते पार्श्वस्थैरस्तोत्र सोऽयम् उपांशु परिकीर्तितः अष्टास्वष्टधरं स्पन्दी जिह्वाग्रं योऽन्तरात्मना भाव्यते वर्णरूपेण समानस इति स्मृतः यावन्तः कर्मयज्ञाद्य ऋतदानतपांसि च सर्वे ते जपयज्ञस्य कलां नार्हन्ति षोडशीम् महात्म्यं वाचिकस्तैतत् जपयज्ञस्य कीर्तितम् तस्माच्च गुणोपांशुः सहर्षो मानसस्मृतः वाचिकात्तदोपांशाश्चो तज्जपादस्य महामनोः मानसो हि जपश्रेष्ठो घोरसंसारनाशकः एते श्वेकेन विधिना यथा भावं यथा क्रमम् जपेत् पञ्चाक्षरीमेतां विद्यां पाशविमुक्तये अनेन मूलमन्त्रेण शिवलिङ्गं प्रपूजयेत् नित्यं नियमसम्पन्नः प्रयतात्मशिवात्मकः भक्त्या पञ्चाक्षरेणैव यः शिवं सकृदर्चयेत् सोऽपि गच्छिच्छिवस्थानं मन्त्रस्यास्तैव गौरवात् अबभक्षा वायुभक्षाश्च ये चान्ये ऋतकर्षिताः तेषमेत्रैवर्त प्रतैनास्ति शिवलोकसमागमः तस्मात् तपांसि यज्ञाश्च ऋतानि नियमास्तथा पञ्चाक्षरार्चनैस्तैते कोटं शेनापि सो नो समः अशुद्धो वा विशुद्धो वा सकृतो पञ्चाक्षरेण यः पूजयेत् पतितो वापि मुच्यते नात्र संशयः सकृदोच्चारमात्रेण पञ्चाक्षरमहामनो सर्वेषामपि जन्तूनां सर्वपापक्षयो भवेत् अनन्येऽपि बहुवा मन्त्रा विद्यन्ते सकलागमे भूयो भूय समभ्यासात् पुरुषार्थप्रदायिनः एष मन्त्रो महाशक्तिः ईश्वरप्रतिपादकः सकृदोच्चारणादेव
सर्वसिद्धिप्रदायकः पञ्चाक्षरीं समुच्चार्य पुष्पं लिङ्गे विनिक्षिपेत् यस्तस्य वाजपेयानां सहस्रफलमिष्यते अग्निहोत्रं त्रयो वेद यज्ञाश्च बहुदक्षिणः पञ्चाक्षरजपासे कृते कोटिं शयनापि नो समाः पुरा सानन्दयोगीन्द्र शिवज्ञानपरायणः पञ्चाक्षरं समुच्चार्य नाराकानुदतारयेत् सिद्ध्या पञ्चाक्षरस्यास्य शतानन्द पुरा मुनिः नरकं स्वर्गमाकरोत् सङ्गीरस्यापि पापिनः उपमन्युपुरा योगी मन्त्रेणानेन सिद्धिमान् लब्धवान् परमेशानात् शैवशास्त्र प्रवक्त्रताम् वसिष्ठवामदेवाद्या मुनयो मुक्तकिल्बिषः मन्त्रेणानेन संसिद्धा महातेजस्विनो भवन् ब्रह्मादीनां च देवानां जगत्सृष्ट्यादिकर्मिणि मन्त्रस्य शैव महात्मात्य सामर्थ्यमुपजायते किमिहा बहुभिरुक्तैः मन्त्रमेवं महात्मा प्रणवसहितमादौ यस्तो पञ्चाक्षराख्यमाम् जपति परमभक्त्या पूजयन् देवदेवं सगुतदुरितबन्धो मोक्षलक्ष्मीं प्रयाति इति पञ्चाक्षरि जपस्थलं परिसमाप्तम् ॐ तत्सत् इति श्री शिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्यसंवादे वीरशैवधर्मनिर्णये शिवयोगि शिवाचार्य विरचिते श्रीसिद्धान्तशिखामणौ भक्तस्थले पञ्चाक्षर जपस्थल प्रसंगो नाम अष्टम ಪರಿಚ್ಛೇದಃ ಧನ್ಯವಾದಗಳು ಎಲ್ಲರಿಗೂ. ಸ್ವಲ್ಪ ಮೇಡಮ್ದು ರಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಕಲ್ತ್ಕೋಬೇಕು ನೀವು. ರಾಗ ಇದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪರಿಚ್ಛೇದ ಓದೋಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಆ ರಾಗ ಕಲ್ತ್ಕೋಬೇಕು ನೀವು. ಕಲ್ತ್ಕೋತೀನಿ ಅಲ್ವಾ? ಅವರು ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಗಂಗಣ್ಣ ಅವ್ರು ಕಳಿಸ್ತಾರೆ, ಮೇಡಮು ಎಲ್ಲ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಎಲ್ಲರೂ ಆದಷ್ಟು ರಾಗ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಬೇಕಪ್ಪ. ಕಲಿತೀನಿ ರಾಗ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಚೆನ್ನಾಗಿ ಬಂತು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಅಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೊಂದು ಶ್ಲೋಕ ಹೇಳ್ಕೊಡಿ ರಾಗವಾಗಿ ಒಂದು. ಹೇಳಿದ್ರು ರಾಗ ತಗೊಳೋದ್ ಮೇಲಕ್ಕೆ ಎತ್ತದ್ ಸ್ವಲ್ಪ ಕಮ್ಮಿ ಎತ್ತಾರ ಅಷ್ಟೇ. ಹೇಳಿದ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಇದ್ರು ಗೊತ್ತಿದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಮೇಲೆ ಇರುವಾಗ ಹೇರ್ಸ್ಬೇಕು. ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಮೇಲೆ ಎತ್ತಲಿಲ್ಲ ಅಷ್ಟೇ. ಇವಾಗ ಒಂದಾಕಿ ಗಂಗನವರ ಶ್ಲೋಕನ. ತಮ ಪರಿಚ್ಛೇದಃ ಪಂಚಾಕ್ಷರಿ ಜಪಸ್ಥಲ ಪ್ರಸಂಗಃ ಅಥ ಪಂಚಾಕ್ಷರಿ ಜಪಸ್ಥಲಂ ಶ್ರೀರೇಣುಕ ಉವಾಚ ಧೃತ ಶ್ರೀಭೂತಿ ರುದ್ರಾಕ್ಷಃ
प्रयतो लिङ्गधारकः जपेत् पञ्चाक्षरी विद्यां शिवतत्त्व प्रबोधिनी। शिवतत्त्वात् परं नास्ति यथा तत्त्वान्तरं महत् तथा पञ्चाक्षरी मन्त्रात् नास्ति मन्त्रान्तरं महत्। ज्ञाते पञ्चाक्षरी मन्त्रे किं वा मन्त्रान्तरै फलम्। ज्ञाते शिवे जगन्मूले किं फलं देवतान्तरैः। सप्तकोटिषु मन्त्रेषु मन्त्रपञ्चाक्षरो महान् ब्रह्म विष्णुआदिदेवेषु यथा शम्भु अशेषा जगतां हेतुः परमात्मा महेश्वरः तस्य वाचकमन्त्रोऽयं सर्वमन्त्रैककारणम्। तस्याभिधानमन्त्रोऽयम् अभिधेयश्च संस्मृतः अभिधानाभिधेयत्वात् मन्त्रात् सिद्ध परशिवः। नमः शब्दवदेत् पूर्वम् शिवायेति तथा परम् मन्त्रपञ्चाक्षरो हेष्या सर्वश्रुतिशिरोगतः। आदिता परिशुद्धात्वात् मलत्रयवियोगतः शिवा इत्युच्यते शम्भुः चिदानन्दघनप्रभुः। आस्पदत्वादशेषाणां मङ्गलानां विशेषतः शिवशब्दाभिधेयो हि देवदेवास्त्र्यम्बकः। शिवा इत्यक्षद्वन्द्वम् परब्रह्म प्रकाशकम् मुख्यवृत्त्या तदानीशां शब्दानां गुणवृत्तयः। तस्मान्मुखान्तरं नाम शिव इत्यक्षरद्वयम् सच्चिदानन्दरूपस्य शम्भोरमिततेजसः। एतान्मावलम्बेन मन्त्रपञ्चाक्षरस्मृतः यस्मदथा सदा जप्यो मोक्षकाङ्क्षी बिरादरात्। यथा नादिर्महादेवः सिद्धसंसारमोचकः तथा पञ्चाक्षरो मन्त्रः संसाराक्षयकारकः। पञ्चभूतानि सर्वाणि पञ्चात्मनात्रकाणि च ज्ञानेन्द्रियाणि चापि पञ्चकर्मेन्द्रियाणि च पञ्चब्रह्माणि पञ्चापि कृत्यानि सह कारणैः भोज्यानि पञ्चभिवर्णैः पञ्चाक्षर महामनोः। पञ्चदायानि प्रसिद्धानि
तानि सर्वाणि वस्तूनि पञ्चाक्षरमायनीः ओङ्कारपूर्वोत्तन्मन्त्रोऽयम् पञ्चाक्षरमयपरः शैवागमेषु वेदेषु षडाक्षर इति स्मृतः मन्त्रनास्यादिभूतेन प्रणवेन महामनुः प्रबोध्यते महादेवः केवलश्चित्सुखात्मकः प्रणवैनैकवर्णेन परब्रह्म प्रकाश्यते अद्वितीयं परानन्दम् शिवाख्यं निष्प्रपञ्चकम् परमात्ममनुज्ञेयः सोऽहं रूप सनातनः जायते हंसयोर्लोपात् त्वमित्योकाक्षरो मनुः प्रणवेनैव मन्त्रेण बोध्यते निष्कलः शिवः पञ्चाक्षरेण मन्त्रेण पञ्चब्रह्मातनुस्ततः निष्कलः संविदाकारः सकलो विश्वमूर्तिकः उभयात्मा शिवो मन्त्रे षडाक्षरमये स्थितः मूलं विद्या शिवाशैवम् सूत्रं पञ्चाक्षरस्तथा एतानि नामधेयानि कीर्तितानि महामनुः पञ्चाक्षरीमियां विद्यां प्रणवेन षडाक्षरीं जपे समाहितो भूत्वा शिवपूजा परायणः प्राणयामन्त्रयां कृत्वा प्राण्मुखो दन्मुखोऽपि वा चिन्तयान् हृदयाम्भोजे देवदेवं त्र्यम्बकम् सर्वालङ्कारसंयुक्तं साम्बं चन्द्रशेखरम् जपेदेता महाविद्यां शिवरूपा मनन्यधीः शिवरूपा मनन्यधीः जपस्तु त्रिविधं प्रोक्तो वाचिको पाशुमानसः श्रूयते यस्तु पार्श्वस्थैः यथा वर्णसमन्वयः वाचिका सातविज्ञेयः सर्वपापा प्रभञ्जनः ईशस्पृष्ट्वा दरापुटम् यो मन्दामभिधीयते पार्श्वस्थैरश्रुत सोऽयम् उपांशु परिकीर्तिताः अस्पृष्ट्वा दरमस्पन्दी जिह्वाग्रं योगान्तरात्मना जिह्वाग्रं योगान्तरात्मना भाव्यते वर्णरूपेण समानसा इति स्मृतः यावन्ता कर्मय
यावन्त कर्म यज्ञाद्या व्रतदाना तपांसि च सर्वे ते जपयज्ञस्य कालं न हन्ति षोडशीम् महात्म्यं वाञ्छिकस्यैतत् जपयज्ञस्य कीर्तितम् तस्मच्चत्तगुणोपाय पांशुः सहस्रो मानसस्मृतः वाञ्छिका तदुपांशोच्च जपदस्य महामनोः मानसो हि जपश्रेष्ठो घोरसंसारनाशकः एतेष्वेकेन विधिना यथा भावं यथा क्रमं जपेत् पञ्चाक्षरीमेतां विद्यां पाशविमुक्तये अनेन मूलमन्त्रेण शिवलिङ्गं प्रपूजयेत् नित्यं नियमसम्पन्नः प्रायत्तात्मशिवात्मकः भक्तपञ्चाक्षरेणैव या शिवं सकृदर्चयेत् सोऽपि गच्छेत् शिवस्थानं मन्त्रस्य सैव गौरवात् अभक्षवायुभक्षश्च एचान्ये व्रतकर्षिताः तेषामेतैर्व्रतै नास्ति शिवलोकसमागमः तस्मत्तापांसि यज्ञश्च व्रतानि नियमास्तथा पञ्चाक्षरर्चनेस्तैते कोट्यं शेनापि नो समः अशुद्धो वा विशुद्धो वा सकृत् पञ्चाक्षरेण यः पूजयेत् पतितो वापि मुच्यते नात्र संशयः सकृच्चारमात्रेण पञ्चाक्षरमहामनोः सर्वेषामपि जन्तूनां सर्वपापक्षयो भवेत् अन्येऽपि बहवो मन्त्रा विद्यन्ते सकलागमे भयो भूया समभ्यासात् पुरुषार्थ प्रदायिनः एष मन्त्रो महाशक्तिः ईश्वरा प्रतिपादकः सकृच्चारणादेवा सर्वसिद्धिप्रदायकः पञ्चाक्षरीं समुच्चाय पुष्पं लिङ्गे विनिक्षिपेत् यस्तस्या वा जपेयानां सहस्राफलमिष्यते अग्निहोत्रं त्रयो वेदा यज्ञश्च बहुदक्षिणाः पञ्चाक्षरा जपस्तैते कोट्यं शेनापि नो समः पुरा सानन्दयोगीन्द्रः शिवज्ञानपरायणः पञ्चाक्षरा समुच्चार्य
नारकानो दतारयत् सिद्ध्या पञ्चाक्षरस्य शतानन्दपुरा मुनिः नरकं स्वर्गमकरोत् साङ्गिरस्यापि पापिनः उपमन्यु पुरा योगी मन्त्रेणानेन सिद्धिमान् लब्धवान् परमेशानात् शैव शास्त्र प्रवकृताम् वसिष्ठं वामदेवया मुनयो मुक्तकिल्बिषाः मन्त्रेणानेन संसिद्धा महतेजस्विनो भवन् ब्रह्मादीनं च देवानां जगत्सृष्टादिकर्मणि मन्त्रस्यासैव महात्म्यासात् समर्थ्यामुपजायते किमिहा बृहभिरुक्तै मन्त्रमेवं महात्मा प्रणवासहितमाधौ यस्तु पञ्चाक्षराख्यकम् जपति परमापत्या पूजयान् देवदेवम् सगता दुरिता बन्धो मोक्षलक्ष्मीं प्रयाति इति पञ्चाक्षरी जपस्थलम् ॐ परिसमाप्ति ॐ तत्सदिति श्री शिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैत विद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्य संवादे वीरशैव धर्मनिर्णये शिवयोगी शिवाचार्य विरचिते श्री सिद्धान्त शिखामणौ भक्तस्थले पंचाक्षर जपस्थल प्रसंगो नाम अष्ट परिच्छेदः ಧನ್ಯವಾದ. ಚೆನ್ನಾಗಿ ಬಂತು. ಈಗ ಈ ತೇಜಸ್ವಿನಿ ಇವರೆಲ್ಲ ಕೈ ಎತ್ತಂಗಿಲ್ಲ ನೋಡಿಲ್ಲ ಇವತ್ತು ಯಾರಿದೆ ಅವ್ರು ಮಾತ್ರ ಕೈ ಎತ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ ಅಷ್ಟೇ. ನಿಮ್ದೆಲ್ಲ ಲಾಸ್ಟಿಗಿದೆ. ನೋಡಿಲ್ಲ ಅಕ್ಕೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ನೆಲ್ಲ ಅದ್ ಯಾವಾಗ ಟಿಕ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟಿದೀನಿ. ಹೌದು. ಉಮಾಕಾಂತಿ ಕೊಟ್ಬಿಡಿ, ಉಮಾಶೇಖರ್ಗೆ. ಕೀರ್ತಿದಾಯ್ತು, ಕಾಂಚನ ಆಯ್ತು, ದಾಕ್ಷಾಣಿ ಪಾಟೀಲ್ದಾಯ್ತು. ಹೇಳೋಣ, ಹೇಳ್ತೀರಾ? ಹೊಸಮಠ ಅವ್ರದ್ದಾಯ್ತು, ದಾಕ್ಷಾಣಿ ಹೊಸಮಠ ಅವ್ರದ್ದಾಯ್ತು. ಹೇಳಂದ್ರೆ ಈಗ ಇರ್ರಿ ನಿಧಾನ ಕೇಳಿ. ನಿಧಾನ ಕೇಳೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಅಕ್ಷರಗಳು ತಪ್ಪಲ್ರಮ್ಮ. ನಿಧಾನ ಕೇಳಿ, ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳ್ತೀರಾ. ಗಾಬರಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಡ್ರಿ, ನಿಧಾನ ಕೇಳ್ರಿ ಇವತ್ತು. ನಮಸ್ಕಾರ, ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಅಷ್ಟಮಃ ಪರಿಚ್ಛೇದಃ ಪಂಚಾಕ್ಷರಿ ಜಪಸ್ಥಲ ಪ್ರಸಂಗಃ ಅಥ ಪಂಚಾಕ್ಷರಿ ಸ್ಥಲಂ ಶ್ರೀ ರೇಣುಕ ಉವಾಚ
धृतश्रीभूतिरुद्राक्ष प्रयतो लिङ्गधारकः जपेत् पञ्चाक्षरी विद्याम् शिवतत्त्वप्रबोधिनीम् शिवतत्त्वात् परं नास्ति यथा तत्त्वान्तरं महत् तथा पञ्चाक्षरी मन्त्रात् नास्ति मन्त्रान्तरं महत् ज्ञाते पञ्चाक्षरी मन्त्रे किरिवा मन्त्रान्तरैः फलम् ज्ञाते शिवे जगन्मूले किं फलं देवतान्तरैः सप्तकोटिषु मन्त्रेषु मन्त्रपञ्चाक्षरो महान् ब्रह्म विष्णादिदेवेषु यथा शम्भोर्महत्तरः आशेष जगतां हेतुः परमात्मा महेश्वरः तस्य वाचकमन्त्रोऽयं सर्वमन्त्रैककारणम् तस्याभिधानमन्त्रोऽयम् अभिधेयश्च संस्मृतः अभिधानाभिधेयत्वात् मन्त्रात् सिद्धः परशिवः नमः शब्दं वदेत् पूर्वं शिवायेति ततः परं मन्त्रपञ्चाक्षरो हेष सर्वश्रुतिशिरोगतः आदितः परिशुद्धत्वात् मलत्रया वियोगतः शिव इत्युच्यते शम्भुः चिदानन्दघनप्रभुः अस्पदत्वादशेषाणां मङ्गलानां विशेषतः शिवशब्दाभिधेयो हि त्र्यम्बकः शिव इत्युक्षरद्वद्वं परब्रह्म प्रकाशकम् मुख्यवृत्त्या तदन्येषां शब्दानां गुणवृत्तयः तस्मान्मुख्यतरं नाम शिव इत्युक्षरद्वयं सच्चिदानन्दरूपस्य शम्भोरमिततेजसः एतन्नामावलम्बेन मन्त्रपञ्चाक्षरश्रुतः यस्यादता सदा जप्यो मोक्षाकाङ्क्षभिरादरात् यथा नादिर्महादेवः सिद्धसंसारमोचकः तथा पञ्चाक्षरो मन्त्रः संसारक्षयकारकः पञ्चभूतानि सर्वाणि पञ्चतन्मात्रकानि च ज्ञानेन्द्रियाणि पञ्चानि पञ्चकर्मेन्द्रियाणि च पञ्चब्रह्माणि पञ्चापि कृत्यानि सहकारिणैः बोध्यानि पञ्चभिर्वण्णैः पञ्चाक्षरमहामनोः पञ्चदायानि प्रसिद्धानि विशेषतः तानि सर्वाणि वस्तूनि पञ्चाक्षरमयानि हि ओंकारपूर्वो मन्त्रोऽयं पञ्चाक्षरमय परः शैवागमेषु वेदेषु षडक्षर इति स्मृतः ಮಂತ್ರನ್ಯಾಸಾದಿಭೂತೇನ ಪ್ರಣವೇನ ಮಹಾಮನೋ. ಕೆಳಗೆ ಮೇಲೆ ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ಆಗ್ತಿಲ್ಲ ಸುನಂದಕ್ಕ?
ಇಲ್ಲ, ಇದು ಇಳ್ಕಿ ಕ್ರಮದಾಗಿರೋದು. ಮಂತ್ರ ನ್ಯಾಸಾದಿಭೂತೇನ ಪ್ರಣವೇನ ಮಹಾಮನೋಃ ಪ್ರಬೋಧ್ಯತೆ ಮಹಾದೇವಃ ಕೇವಲಶ್ಚಿತ್ ಸುಖಾತ್ಮಕಃ. ಯಾವ್ದು ಮಂತ್ರನ್ಯಾಸಾದಿ ಭೂತೇನ ಮೇಲಿದೆ? ಇಲ್ಲ ರೀ, ಅದು ಕೆಳಗಿರೋದು. ಮೇಲಿಂದ ಓಂಕಾರ ಇದು ಏರಿದೆ. ಮೇಲೆ ತಗೊಂಡ್ರೆ ಮೇಲೆ ಮಂತ್ರನ್ಯಾಸಾದಿ ಮೇಲ್ಗಡೆ ಇದೆ. ಮಂತ್ರನ್ಯಾಸಾದಿ ಮೇಲಿದೆ. ಏರ್ಕೆ ಕ್ರಮ. ಮಂತ್ರ ನ್ಯಾಸೇನ ಪ್ರಣವೇನ ಮಹಾಮನೋಃ ಪ್ರಬೋಧ್ಯತೆ ಮಹಾದೇವಃ ಕೇವಲಶ್ಚಿತ್ತುಖ್ಯಾತ್ಮಕಃ. ಪ್ರಣವೇನೈಕವರ್ಣೇನ ಪರಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಕಾಶ್ಯತೆ ಅದ್ವಿತೀಯಂ ಪರಮಾನಂದಂ ಶಿವಾಖ್ಯಂ ನಿಷ್ಪ್ರಪಂಚಕಂ. ಪರಮಾತ್ಮನುಜ್ಞೇಯಃ ಸೋಹಂ ರೂಪ ಸನಾತನಃ ಜಾಯತೆ ಹಂಸಯೋರ್ಲೋಪಾತ್ ಓಮಿತ್ಯೇಕಾಕ್ಷರೋ ಮನೋಃ. ಪ್ರಣವೇನೈವ ಮಂತ್ರೇಣ ಬೋಧ್ಯತೆ ನಿಷ್ಕಲ ಶಿವಃ ಪಂಚಾಕ್ಷರೇಣ ಮಂತ್ರೇಣ ಪಂಚಬ್ರಹ್ಮತನುಸ್ತಥಾ. ನಿಷ್ಕಲ ಸಂವಿದಾಕಾರಃ ಸಕಲೋ ವಿಶ್ವಮೂರ್ತಿಕಃ ಉಭಯಾತ್ಮಾ ಶಿವೋ ಮಂತ್ರೇ ಷಡಕ್ಷರಮಯೇ ಸ್ಥಿತಃ. ಮೂಲಂ ವಿದ್ಯಾ ಶಿವಾ ಶೈವಂ ಸ್ತೋತ್ರಂ ಪಂಚಾಕ್ಷರಸ್ತಥಾ ಏತಾನಿ ನಾಮಧೇಯಾನಿ ಕೀರ್ತಿತಾನಿ ಮಹಾಮನೋಃ. ಪಂಚಾಕ್ಷರೀ ಮೀಮಾಂ ವಿದ್ಯಾಂ ಪಂಚಾಕ್ಷರೀ ಮೀಮಾಂ ವಿದ್ಯಾಂ ಪ್ರಣವೇನ ಷಡಕ್ಷರೀಂ ಜಪೇತ್ ಸಮಾಹಿತೋ ಭೂತ್ವಾ ಶಿವಪೂಜಾ ಪರಾಯಣಃ. ಪ್ರಾಣಾಯಾಮತ್ರಯಂ ಕೃತ್ವಾ ಪ್ರಜ್ಞಾಥೋದಗ್ನುಖೋऽಪಿ ವಾ ಚಿಂತಯನ್ ಹೃದಯಾಂಭೋಜೆ ದೇವದೇವಂ ತ್ರ್ಯಂಬಕಂ. ಸರ್ವಾಲಂಕಾರ ಸಂಯುಕ್ತಂ ಸಾಂಬಂ ಚಂದ್ರಾರ್ಧಶೇಖರಂ ಜಪೇದೇತಾಂ ಮಹಾವಿದ್ಯಾಂ ಶಿವರೂಪಾಂ ಅನನ್ಯದೀಃ. ಜಪ ಪ್ರೋಕ್ತೋ ವಾಚಿಕೋಪಾಂಶು ಮಾನಸಃ ಶ್ರೂಯತೆ ಯಸ್ತು ಪ್ರಾಶಸ್ವೈಃ ಯಥಾ ವರ್ಣ ಸಮನ್ವಯಃ. ವಾಚಿಕಃ ಸತು ವಿಚ್ಛೇಯಃ ಸರ್ವಪಾಪ ಪ್ರಭಂಜನಃ ಈಶತ್ ಕೃಷ್ಟ್ವಾ ಧರಪುಟಂ ಯೋ ಮಂದಮಭಿಧೀಯತೆ. ಪಾರ್ಶ್ವಸ್ಥೈರಶ್ರುತಃ ಸೋಯಂ ಉಪಾಂಶು ಪರಿಕೀರ್ತಿತಃ ಅಸ್ಪೃಶ್ವಾಧರಮಸ್ಪಂದಿ ಜಿಹ್ವಾಗ್ರಂ ಯೋಂತರಾತ್ಮನ ಭಾವತೆ ವರ್ಣರೂಪೇಣ ಸಮಾನಸ ಇತಿ ಸ್ಮೃತಃ. ಯಾವಂತಹ ಕರ್ಮಯಜ್ಞಾದ್ಯ ವ್ರತದಾನ ತಪಾಂಸಿ ಚ ಸರ್ವೇ ತೇ ಜಪಯಜ್ಞಶ್ಚ ಕಲಾಂ ನಾರ್ಯಂತೆ ಷೋಡಶೀಂ. ಮಹಾತ್ಮವಾಚಿಕಸ್ತೈತ್ಯಂ ಜಪಯಜ್ಞಶ್ಚ ಕೀರ್ತಿತಂ ತಸ್ಯಾಚ್ಚ ಸಗುಣೋಪಾಂಶುಃ ಸಹಸ್ರೋ ಮಾನಸ ಸ್ಮೃತಃ.
वाचिकात् तदुपांशोश्च जपादस्य महामनोः मानसो हि जपश्रेष्ठो घोरसंसारनाशकः एतेष्वेकेन विधिना यथा भावं यथा क्रमं जपेत् पञ्चाक्षरीमेतात् विद्यां पाशविमुक्तये अनेन मूलमन्त्रेण शिवलिङ्गप्रपूजयेत् नित्यं नियमसम्पन्नः प्रयतात्मा शिवात्मकः भक्त्या पञ्चाक्षरेणैव या शिवं सकृदर्चयेत् सोऽपि गच्छेत् शिवस्थानं मन्त्रस्यानैव गौरवात् अभक्ता वायुभक्षाश्च ये च निवृतकर्षिताः तेषामेतैर्व्रतैर्नास्ति शिवलोकसमागमः तस्मात् यज्ञाश्च व्रतानि नियमास्तथा पञ्चाक्षरार्चनस्येते कोट्यं शेनापि नो समाः अशुद्धो वा विशुद्धो वा सकृत पञ्चाक्षरेण यः पूजयेत् पतितो वापि मुच्यते नात्र संशयः सकृदुच्चारमात्रेण पञ्चाक्षरमहामनोः सर्वेषामपि जन्तूनां सर्वपापक्षयो भवेत् अन्येऽपि बहुवो मन्त्रा विद्यन्ते सकलागमे भूयो भूय समभ्यासात् पुरुषार्थप्रदायिनः एष मन्त्रो महाशक्तिः ईश्वरप्रतिपादकः सकृदुच्चारणादेव सर्वसिद्धिप्रदायकः पञ्चाक्षरीं समुच्चार्य पुष्पं लिङ्गे विनिक्षिपेत् यस्तस्य वाजपेयानां सहस्रफलमिष्यते अग्निहोत्रं तयो वेदा यज्ञाश्च बहुदक्षिणाः पञ्चाक्षरजपस्मैते जपश्रुते कोट्यं शेनापि नो समाः पुरा सानन्दयोगीन्द्रः शिवज्ञानपरायणः पञ्चाक्षरं समुच्चार्य नारकानुदतारयत् शिक्षा पञ्चाक्षरस्यास्य तथानन्दपुरा मुनिः नरकं स्वर्गमकरोत् संगिरव्यापी पापिनः उपमन्युपुरा योगी मन्त्रेणानेन सिद्धिमान् लब्धवान् परमेशानात् शैवनास्त्रप्रवक्तृताम् वसिष्ठवामदेवाद्या मुनयो मुक्तकिल्पिषाः मन्त्रेणानेन संसिद्धा महातेजस्विनो भवन् ब्रह्मादीनां च देवानां सृष्टादिकर्मणि मन्त्रस्यैव महात्म्यात् सामर्थ्यमुपजायते किमिह बहुभिरक्षैः विरक्तैः
परमेवं महात्मा प्रणव सहित माधव्यस्तो पञ्चाक्षरराख्यं जपति परम भक्त्या पूजयन् देवदेवं स गता दुरितबन्धो मोक्षलक्ष्मीं प्रयाति इति पञ्चाक्षर जपस्थलम्। ॐ तत् श्री शिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्य संवादे वीरशैव धर्मनिर्णये शिवयोगी शिवाचार्य विरचिते श्री सिद्धान्त शिखामणौ भक्तस्थले पञ्चाक्षर जपस्थल प्रसंगो नाम अष्टम परिच्छेदः। ಧನ್ಯವಾದ. ಯಾಕೆ ನೀವು ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಏನಂದ್ರೆ ಆನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ, ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮ್ಯೂಟ್ ಆನ್ ಮಾಡ್ಕೊ. ಆಮೇಲೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಂತ್ರಮ್ಮ. ಹ್ಞೂನ್ರಿ, ಅಭಿನಂದನೆಗಳು. ರಾಗ ತೆಗಿಯಕ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ವಾಯ್ಸ್ ಹೊಟ್ಟೋಗ್ಬಿಡತ್ ಪಾಪ ಅವ್ರಿಗೆ. ಕ್ಷಮಾಪಣೆ ಹೇಳ್ಬೇಕಾ? ಹಾ, ಚೆನ್ನಾಗಿ ಬಂತು. ಸಮಾಪನ ಹೇಳಿ, ಕ್ಷಮಾಪಣ ಮಂತ್ರ ಹೇಳಿ. ಇದೆಯಾ? ಹಾ, ಐತ್ರಿ. ಯದಕ್ಷರ ಭ್ರಷ್ಟಂ ಮಾತ್ರಾಹೀನಂ ಯದ್ಭವೇತ್. ಅಷ್ಟೇ ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರಿ. ಯದಕ್ಷರ ಪದ ಭ್ರಷ್ಟಂ, ಅದ್ ಪದನೇ ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರಿ. ಹೇಳಿ. ಮಾತ್ರಾಹೀನಂ ಚ ಯದ್ಭವೇತ್ ತತ್ ಸರ್ವಂ ಕ್ಷಮ್ಯತಾಂ ದೇವ ಶ್ರೀರೇಣುಕ ಗಣೇಶ್ವರಃ. ಓಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಸ್ವಸ್ತಿರ್ಭವತು. ಓಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಕರೆಕ್ಟ್ ಐತೆ ರಾಗ ಇದು. ಓಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಭವತು. ಓಂ ಸರ್ವೇಶ ಹೇಳಿ. ಸರ್ವೇಶ ಓಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಸ್ವಸ್ತಿರ್ಭವತು. ಓಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಶಾಂತಿರ್ಭವತು. ಓಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಶಿವಂ ಭವತು. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಕರೆಕ್ಟಾ? ರಾಗ ತಪ್ಪತ್ತ? ಹೇಳಿ ಹೇಳಿ. ಓಂ ಸಹನಾವವತು ಸಹನೌ ಭುನಕ್ತು ಸಹ ವೀರ್ಯಂ ಕರವಾವಹೈ ತೇಜಸ್ವಿನಾವಧೀತಮಸ್ತು ಮಹಾವಿದ್ವಿಷಾವಹೈ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಸರ್ವೇ ಜನಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು. ಸರ್ವೇ ಭದ್ರಾಣಿ ಪಶ್ಯಂತು ಮಾ ಕಶ್ಚಿತ್ ದುಃಖ ಭಾಗ ಭವೇತ್. ಆಯ್ತಾ? ಇಷ್ಟನಾ? ಆಯ್ತು. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಅರ್ಜೆಂಟ್ ಏನ್ರಿ? ಸರಿ ಸರಿ ಸರಿ. ಅದೇ ಇನ್ನೊಂದ್ಸರಿ ಹೇಳ್ಸ್ರಿ ಇನ್ನೊಬ್ರ ಕೈಲಿ. ಯಾಕೋ ಒಂಥರ ಹೇಳಾದ್ಮೇಲೆ ಹೋದ್ರೆ ಏನು ಪಾಪ ಅವರು. ಇದಾರೆ ದಕ್ಷಿಣಮ್ಮ ಅವ್ರು ಇದ್ದೀರಾ? ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಅಲ್ಲ, ಪಾಟೀಲ್ ಅಲ್ಲ, ಹೊಸಮಠ ಅವರು.
ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ಹೇಳಿದ್ರ ಅದ್ರಲ್ಲಿ ಒಬ್ರು ಹೇಳ್ರಪ್ಪ. ಕೀರ್ತಿಗ್ ಬರುತ್ತಾ? ಕಾಂಚನಗ್ ಬರುತ್ತಾ? ಕಾಂಚನ ಬರುತ್ತಾ? ಯಾವ್ದು ಮೇಡಮ್? ಕ್ಷಮಾಪಣ ಮಂತ್ರ ಹೇಳಿ ಇನ್ನೊಂದ್ಸಲ. ಹೇಳ್ಬೇಕಾ? ಮಂತ್ರ ಹೇಳ್ತೀನಿ. ಕ್ಷಮಾಪಣ ಸ್ತೋತ್ರಂ ಯದಕ್ಷರ ಪದ ಭ್ರಷ್ಟಂ ಮಾತ್ರಾಹೀನಂ ಚ ಯದ್ಭವೇತ್ ತತ್ಸರ್ವಂ ಕ್ಷಮ್ಯತಾಂ ದೇವ ಶ್ರೀ ರೇಣುಕಾ ಗಣೇಶ್ವರ. ಓಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಸ್ವಸ್ತಿರ್ಭವತು. ಓಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಶಾಂತಿರ್ಭವತು. ಓಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಶಿವಂ ಭವತು. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿಃ. ಓಂ ಸಹನಾ ಭವತು ಸಹನೌ ಭುನಕ್ತು ಸಹ ವೀರ್ಯಂ करवावहै तेजस्विनामधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. लोका समस्ता सुखिनो भवन्तु सर्वे जनाः सुखिनो भवन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. ನಮಸ್ತೆ. ಚೆನ್ನಾಗ್ ಬಂತು. ಎಲ್ಲರೂ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡ್ರಲ್ಲ? ಇದೇ ತರ ಹೇಳ್ಬೇಕು ನೀವುನು. ಅವ್ರು ನಿಮ್ಗೆ ನಾಳೆ ಕೊಡ್ತಾರ, 4-5 ಜನ ಇರ್ತಿರಲ್ಲ, ಅದ್ರಲ್ಲಿ ಒಬ್ರಿಗೆ ಇದನ್ನ ಕೊಟ್ಟೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಎಲ್ರು 4 ಜನನು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ನೀವು 5 ಜನ ಇದ್ರೆ 5 ಜನನು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿರ್ಬೇಕು. ಧನ್ಯವಾದ ಮೇಡಮ್. ಆಯ್ತಪ್ಪ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣಾರ್ಥಿ. ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರಿ. ಅಂದ್ರೆ ದಾಟಿ ಸರಿಗಿರ್ಲಿಲ್ಲ ಅಷ್ಟೇ ಸ್ವಲ್ಪ. ಮಿಕ್ಕಿದೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ಇವತ್ತು ಹೇಳಿದ್ದೆಲ್ಲ. ಪಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಆರತಿ ಹಾಡು. ಜಯವೆಂದು ಬೆಳಗುವೆ ಪಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ, ಜಯವೆಂದು ಬೆಳಗುವೆ ಪಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ, ಪಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಜಗದಾಚಾರ್ಯರಿಗೆ, ಪಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಜಗದಾಚಾರ್ಯರಿಗೆ, ಜಯವೆಂದು ಬೆಳಗುವೆ ಪಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ. ಶಿವಭಕ್ತಿ ಮಾರ್ಗವ ತೋರುವ ಗುರುಗೆ, ಶಿವಭಕ್ತಿ ಮಾರ್ಗವ ತೋರುವ ಗುರುಗೆ, ಲಿಂಗ ಪೂಜೆಯ ಗೈದು ಜಗ ಬೆಳಗಿದ ಗುರುವರೆಗೆ, ಲಿಂಗ ಪೂಜೆಯ ಗೈದು ಜಗ ಬೆಳಗಿದ ಗುರುವರೆಗೆ, ಜಯವೆಂದು ಬೆಳಗುವೆ ಪಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ, ಜಯವೆಂದು ಬೆಳಗುವೆ ಪಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ. ಅಜ್ಞಾನ ಅಂಧಕಾರ ಕಳೆಯುವ ಗುರುಗೆ, ಅಜ್ಞಾನಾಂಧಕಾರ ಕಳೆಯುವ ಗುರುಗೆ, ಶಿವಜ್ಞಾನವನ್ನು ಕೊಡುವ ಗುರುವರೆಗೆ, ಶಿವಜ್ಞಾನವನ್ನು ಕೊಡುವ ಗುರುವರೆಗೆ, ಜಯವೆಂದು ಬೆಳಗುವೆ ಪಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ, ಜಯವೆಂದು ಬೆಳಗುವೆ ಪಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ. ದೃಢ ಮನದಿ ಜಪ ತಪವ ಮಾಡುವ ಗುರುಗೆ, ದೃಢ ಮನದಿ ಜಪ ತಪವ ಮಾಡುವ ಗುರುಗೆ, ಭಕ್ತರ ಭವ ಬಂದ ಕಳೆಯುವ ಗುರುವರೆಗೆ, ಭಕ್ತರ ಭವ ಬಂದ ಕಳೆಯುವ ಗುರುವರೆಗೆ, ಜಯವೆಂದು ಬೆಳಗುವೆ ಪಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ, ಜಯವೆಂದು ಬೆಳಗುವೆ ಪಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ. ಶಿವಾದ್ವೈತ ಸಿದ್ಧಾಂತ ಜಗಕ್ಕೆ ಸಾರಿದ ಗುರುಗೆ, ಶಿವಾದ್ವೈತ
ಸಿದ್ಧಾಂತ ಜಗಕ್ಕೆ ಸಾರಿದ ಗುರುಗೆ ತಾನೇ ಶಿವನಾಗಿ ಮೆರೆಯುವ ಗುರುವರಗೆ ತಾನೇ ಶಿವನಾಗಿ ಮೆರೆಯುವ ಗುರುವರಗೆ ಜಯವೆಂದು ಬೆಳಗುವೆ ಅಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಜಯವೆಂದು ಬೆಳಗುವೆ ಅಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಪಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಜಗದಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಪಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಜಗದಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಜಯವೆಂದು 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 ಬೆಳಗುವೆ ಪಂಚಾಚಾರ್ಯರಿಗೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಈ 9 ತಿಂಗಳು ಒಡಲ ಭಾರತಾಪದಲ್ಲಿ ನೊಂದು ಬೆಂದು ಬಳಲುತ್ತ ನೀನು ನೊಂದು ಬೆಂದು ಬಳಲುತ್ತ ನೀನು ಪಡೆದೆಯನ್ನ ಜನ್ಮವನ್ನ ತಾಯಿ ನಿನ್ನ ಉಪಕಾರವನು ತಾಯಿ ನಿನ್ನ ಉಪಕಾರವನು ಮರೆಯಲೆಂತು ನಾನು ಅಳುವ ಧ್ವನಿಯು ಕೇಳಿದೊಡನೆ ಅವಸರಾಗಿ ಬಂದೆಯಮ್ಮ ಅಳುವ ಧ್ವನಿಯು ಕೇಳಿದೊಡನೆ ಅವಸರಾಗಿ ಬಂದೆಯಮ್ಮ ಎತ್ತಿ ಎದೆಗೆ ಅವತಿಕೊಂಡು ಎತ್ತಿ ಎದೆಗೆ ಅವತಿಕೊಂಡು ಅಮೃತ ಕುಡಿಸಿದೆಯಮ್ಮ ತಾಯಿ ನಿನ್ನ ಉಪಕಾರವನು ತಾಯಿ ನಿನ್ನ ಉಪಕಾರವನು ಮರೆಯಲೆಂತು ನಾನು ದೃಷ್ಟಿ ದೋಷ ತಾಗದಂತೆ ರಕ್ಷಾ ಬಂಧನ ಕಟ್ಟಿದೆಯಮ್ಮ ದೃಷ್ಟಿ ದೋಷ ತಾಗದಂತೆ ರಕ್ಷಾ ಬಂಧನ ಕಟ್ಟಿದೆಯಮ್ಮ ಎತ್ತಿ ಎದೆಗೆ ಅವಸಿಕೊಂಡು ಕಪ್ಪು ಚಿಕ್ಕೆ ಕೆನ್ನೆಗಿಟ್ಟು ಜೇನು ಮುದ್ದು ಕೊಟ್ಟೆಯಮ್ಮ ತಾಯಿ ನಿನ್ನ ಉಪಕಾರವನು ತಾಯಿ ನಿನ್ನ ಉಪಕಾರವನು ಮರೆಯಲೆಂತು ನಾನು ಮಾಂಸ ಮುದ್ದೆಯಾದ ನನ್ನ ತಿದ್ದಿ ತೀಡಿ ಬೆಳೆಸಿದೆಯಮ್ಮ ಮಾಂಸ ಮುದ್ದೆಯಾದ ನನ್ನ ತಿದ್ದಿ ತೀಡಿ ಬೆಳೆಸಿದೆಯಮ್ಮ ಆ ನಿನ್ನ ಋಣ ತೀರಿಸಲು ಆ ನಿನ್ನ ಋಣ ತೀರಿಸಲು ಎಷ್ಟು ಜನ್ಮ ಸಾಲದಮ್ಮ ತಾಯಿ ನಿನ್ನ ಉಪಕಾರವನು ತಾಯಿ ನಿನ್ನ ಉಪಕಾರವನು ಮರೆಯಲೆಂತು ನಾನು ಜೋ ಜೋ ಚಿನ್ನ ಜೋ 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 ಚಿನ್ನ ಜೋ ಜೋ ರನ್ನ ಜೋ 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 ಗುಳ ಪಾಡಿರೆ ಜೋ 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 ಗುಳ ಪಾಡಿರೆ ನಲುಮೆಯ ಜೋ ಚಿಲುಮೆಯ ಜೋ ಪನ್ನಂಗದರನೆ ಜೋ ಜೋ ಪನ್ನಂಗದರನೆ ಜೋ 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 ಚಿನ್ನ ಜೋ ಜೋ ರನ್ನ ಜೋ 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 ಗುಳ ಪಾಡಿರೆ ಜೋ 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 ಗುಳ ಪಾಡಿರೆ ಚಿನ್ನದ ತೊಟ್ಟಿಲಿಗೆ ರನ್ನದ ಎಳಿಹಗ್ಗ ಕನ್ನೆ ಮುತ್ತೈದಿಯರು ತೂಗಿರೆ ಕನ್ನೆ ಮುತ್ತೈದಿಯರು ತೂಗಿರೆ ಜೋ ಜೋ ಚಿನ್ನ ಜೋ ಜೋ ರನ್ನ ಜೋ 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 ಗುಳ ಪಾಡಿರೆ ಜೋ 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 ಗುಳ ಪಾಡಿರೆ ಪಚ್ಚದುಂಗುರ ಚಿನ್ನ
ಪರಮೇಶ್ವರನೇ ಗಿರಿರಾಜಾತನಯನೇ ಶಿವನೇ ಶ್ರೀವರರಾಜಾತನಯನೇ ವರನೇ ಚಿರದೋಳು ಗಂಗೆಯ ಧರಸಿದ ಶಿವನೇ ಚಿರದೋಳು ಗಂಗೆಯ ಧರಸಿದ ಶಿವನೇ ಮಂಗಲಂ ಕರನೇ ಸೋಮಶೇಖರನೇ ಸೋಮಶೇಖರನೇ ಕರುಣಾಕರನೇ ಪರಮೇಶ್ವರನೇ ಗಿರಿರಾಜಾತನಯನೇ ಶಿವನೇ ಶ್ರೀವರರಾಜಾತನಯನೇ ವರನೇ ಅಂಗೈಯೊಳು ಲಿಂಗವ ಧರಸಿದ ಶಿವನೇ ಅಂಗೈಯೊಳು ಲಿಂಗವ ಧರಸಿದ ಶಿವನೇ ಮಂಗಲಂ ಕರನೇ ಸೋಮಶೇಖರನೇ ಸೋಮಶೇಖರನೇ ಕರುಣಾಕರನೇ ಪರಮೇಶ್ವರನೇ ಗಿರಿರಾಜ ಸೋಮಶೇಖರನೇ ಕರುಣಾಕರನೇ ಪರಮೇಶ್ವರನೇ ಗಿರಿರಾಜಾತನಯನೇ ಶಿವನೇ ಶ್ರೀವರರಾಜಾತನಯನೇ ವರನೇ ಭಕ್ತರ ಭಕ್ತಿಗೆ ಮೆಚ್ಚಿದ ಶಿವನೇ ಭಕ್ತರ ಭಕ್ತಿಗೆ ಮೆಚ್ಚಿದ ಶಿವನೇ ಬೇಡಿದ ವರಗಳ ಈಯುವ ಹರನೇ ಈಯುವ ಹರನೇ ಕರುಣಾಕರನೇ ಪರಮೇಶ್ವರನೇ ಗಿರಿರಾಜಾತನಯನೇ ಶಿವನೇ ಶ್ರೀವರರಾಜಾತನಯನೇ ವರನೇ ಇವತ್ತೊಂದು ಹಾಡು ಇದೊಂದು ಹಾಡಿ ಅಲ್ಲಿಗೆ ನಾವು ಹಾಡಿದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಓಕೆ ಬಾಯ್.